एका खासगी शाळेतील मुलं शाळेच्या सहलीसाठी आली होती, मात्र काळानं घाला घातला आणि ही सहल विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरली। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ही घटना घडलेली आहे गुजरातच्या वडोदरामध्ये। यामध्ये बोट तलावात उलटून 14 जणांचा मृत्यू झालाय। वडोदरामधील हरणी तलावातील ही दुर्घटना घडली असून गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कुणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुजरातमधील वडोदरा इथं गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे। एका खासगी शाळेतील मुलं शाळेच्या सहलीसाठी आली होती, मात्र काळानं घाला घातला आणि ही सहल विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरली। वडोदराच्या हरणी तलावात विद्यार्थी बोटिंग करत होते, त्याच वेळी हा अपघात घडला। तलावाच्या मध्यभागी बोट बुडली आणि दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृतांमध्ये 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। संध्याकाळी उशिरा या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून हरणी पोलीस ठाण्यात भादवी कलम 304, 308 आणि 337 नुसार 5 आरोपींविरुद्ध FIR दाखल करण्यात आलाय। केंद्र आणि राज्य सरकारनंही मृतांच्या वारसांना मदत जाहीर केलेली आहे। बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुलं बसली होती, सोबत शिक्षकही होते। या प्रकरणी शासनाकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। याआधी गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या दुःखद घटनेत केवळ 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती। बोट बुडाल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। संध्याकाळी उशिरा या प्रकरणातील मृतांचा आकडा वाढलेला आहे। बोटमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कुणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं। या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरलेली आहे।